25 दिवसाच्या बाळाचा गळा आवळला आणि पिशवीत भरून मृतदेह पाण्यात फेकला. नांदेड. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या 25 दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाचा गळा आवळून खून करून नदीत फेकून देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देगलूर तालुक्यातील एका महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. गावातीलच एका दुसऱ्या पुरुषासोबत तिचे सूत जुळाले. या संबंधातून तिला मुलगी झाली. या मुलीच्या कारणावरून आरोपी शेषराव भुरे यांच्या घरात भांडणं सुरू झाले. अखेर संतप्त झालेल्या शेषराव भुरे यांनी 25 दिवसाच्या मुलीचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकून दिला. या संदर्भात माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला व शेषराव भुरे या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.